शेतकरी मित्रांनो, राम राम. आपण पाहतात ड्रॅगनची शेती, त्याच्यामध्ये भेंडी, त्याच्यामध्ये टमाटा, त्याच्यामध्ये गवत. तर आता जर तुम्ही बघत असाल तर या ठिकाणी भेंडीचा प्लॉट खूप चांगल्या प्रकारे भाऊंचा लावलेला आहे. या ठिकाणी आत्ता व्हिडिओ शूट झालेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला मी बघायला सविस्तर प्रश्न उत्तराचा टाकतोच आहे. तर शेतकरी मित्रांनी फार प्रयोगशीलता या ठिकाणी जपलेली आहे. 6 महिन्याचा अवघा हा प्लॉट आहे. 6 महिन्याचा प्लॉटची वाढ तुम्ही बघू शकता. तर खूप चांगल्या प्रकारची वाढ या ठिकाणी झालेली दिसते. भेंडीचा प्लॉट या अगोदर टमाटे घेऊन टमाट्याचं उत्पन्नसुद्धा त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी काढलेलं आहे. तुम्ही जर पाहत असाल तर यावरती एकही डाग तुम्हाला दिसणार नाही. तर याचा अर्थ शेतकऱ्यांची मेहनत आपल्याला या पानामधून लगेच लक्षात येते. त्यात शेणखत, कोंबडी खतचा वापर, त्यानंतर वेळोवेळी जैविक खताचा वापर आपल्या या दोन्ही बंधूंनी केलेला आहे. आणि शेती म्हणलं की प्रयोगशीलता आली तर त्याच्यामध्ये आच्छादन आणि सावलीसाठी त्यांनी गवताचा वापर केलेला आहे, जे की गवत पाठीमागं तुम्हाला दिसतंय. तर याचा सविस्तर व्हिडिओ आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनलवरती आपल्याला बघायला मिळणार आहे. तर नक्कीच तो बघावा. हे पीक जे आहे ते 160 रुपये किलो भावाने यावर्षीसुद्धा जालन्याला विकलं गेलेलं आहे किंवा मार्केटमध्ये आहे. पण भविष्यामध्ये याचा नक्कीच दर कमी जरी झाला तरी जे असं कमी खर्च लागणारं पीक आणि एकदाच खर्च लागणारं पीक हे आपल्याला नक्कीच परवडणारं राहील. तुम्ही जर बघत असाल तर जवळजवळ 3-3, 4-4 फुटाची ही जी पानं आहेत तलवारीसारखी, ही एका दमात वाढलेली पानं आहेत. आणि हे वाकल्यानंतर या ठिकाणी फुटवे आलेले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर नक्कीच आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका. आणि सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही फॉलो जर केलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन येईल. खूप हलक्या जमिनीमध्ये घेतलेला हा जो प्रयोग आहे त्यांचा हा खूप सक्सेस आहे. आणि सविस्तर माहितीसाठी आपण आपली शेती आपली प्रयोगशाळाला भेट देऊ शकता. लवकरच तो व्हिडिओ टाकतो. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.